नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न घेऊन मी आजच्या भागात सुद्धा उपस्थित आहे. हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या हक्काचा, तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडी जिंदाबाद. तर मंडळी, कालच्या भागामध्ये मित्रमैत्रिणींचा हा कट्टा आपल्या थुकरटवाडीमध्ये जमलेला आहे. त्यांच्या बरोबरीनं आजच्याही भागात आपण गप्पा करणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या भागाला. आता त्या जोडीकडे येणार आहे संगीतकार जोडी, आणि ही मैत्री आहे. या जोडीकडे मला यायचंय. खरं तर संगीत हा तुमच्या मैत्रीचा धागा असणारच आहे, पण त्या पलीकडचा काय धागा आहे ज्याने तुम्हाला एकत्र आणलं? स्पष्टपणे सांगायचं झालं तर आमच्यात एकच दुवा आहे की आमचं या इंडस्ट्रीत एंट्री आमची साधारण एका वर्षी झाली आहे. पदार्पण एकत्र झालं. हो, दोघं एकत्र ग्रो होतानाच, इंडस्ट्रीला ग्रो होताना पण बघतोय आणि खूप वेगवेगळे अनुभव घेतोय मराठी इंडस्ट्रीत म्युझिक करण्याचे. मला असं वाटतं की मी त्याचं काम खूप अप्रिशिएट करतो, म्हणजे त्या तिघांचंही काम. तुम्हा मी एक आता तुला सांगतो ओपनली की मी क्षितिज पटवर्धनची काय बोललेलो ह्याच्याबद्दल, की मी त्याला विचारलेलं की अरे दशराज कसा आहे रे, मला ना खूप असं थोडंसं ॲटिट्यूड मधला वाटतो, खूप ॲटिट्यूड वाटतो त्याला बघितल्यावर. आज मी ओपनली तुला सांगतो. आणि मला क्षितिज तेव्हा बोललेला, अरे नाही रे, तू बोल त्याच्याशी, वेगळा आहे तो, मग एकदम डाऊन टू अर्थ आहे, बोलायला लागला की एकदम मस्त असतो तो. पण मैत्री म्हटलं तर तुम्ही तर मैत्रीची गाणी बनवलेली आहेत, तुम्ही अनेक मैत्रीची गाणी गायलेली आहेत, पण एका माणसाला तुम्ही मिस करत असाल आता इकडे, संजय दादा. अरे सगळेच हा सगळ्यांचा मित्र असलेला एक वेगळा माणूस नाही आहे की नाही? काय सांगाल त्यांच्याबद्दल एखादा किस्सा? उर्मिला पण इकडे आहे, त्यामुळे तिने तर भरपूर काम केलं आहे. आम्ही एकत्र काम खूप केले. पण खरं सांगू तर त्या माणसाबद्दलचं एकच मी बोलू शकतो की ही इज अ लार्जर दॅन लाईफ. आणि तो माणूस प्रत्येकाचं कसं चांगलं होईल हेच बघत असतो, आणि कसा कोण पुढे जाईल. म्हणजे खरं सांगतो, आज मी जे काय आहे ते बिकॉज ऑफ संजय दादा आहे. कारण दुनियादारी झाली नसती तर आज मी इथे नसतो. त्यामुळे नक्कीच आय लव्ह हिम. वा 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 वा. आणि जसराज, तुम्ही तुमच्या दोन मित्रांना मिस करत असाल, जे त्रिकूट आहे जसं या तिघांचं, तसं काय सांगाल त्या दोघांबद्दल? जसं अमितराज आत्ता म्हणाला की मी वरकरणी पाहता असा ॲटिट्यूड वाला वाटतो, कारण मी खूप कमी बोलणार आहे. म्हणजे मी आयुष्यात आजपर्यंत कोणालाच सहज म्हणून फोन नाही केलाय. पण त्यांच्यातली कुठली गोष्ट तुम्हाला जास्त आवडली? डेफिनेटली तो अप्रतिम गातो, कारण मी त्याबद्दल मला खूप रिस्पेक्ट आहे त्याच्याबद्दल. आणि ज्या पद्धतीने तो जॅमिंग करतो, ज्या पद्धतीने तो प्रत्येक गाण्याला त्याच्या पद्धतीने मोल्ड करतो, ते मला खूप आवडतं. आणि त्याचे मी प्रत्येक शोज मी बघतो. त्याला हे माहीतही नसेल, आज या निमित्ताने मी तुला सांगतो. खरंच मी खूप फॉलो करतो त्याला. आणि पूर्ण मराठी इंडस्ट्रीमध्ये असं म्हणेन, इनफॅक्ट हिंदीमध्ये पण हा खूप वर्सटाईल सिंगर आहे मला असं वाटतं. आणि तो क्लासिकलही तेवढंच उत्तम गाऊ शकतो, आणि ॲट अ सेम टाइम तो वेस्टर्नही तेवढंच अप्रतिम गाऊ शकतो. आणि अमितराज यांनी जर तुमचं कौतुक केलं, आता तुमचं तर फर्स्ट मी पण मनापासून म्हणजे आमच्या तिघांमध्ये हे नक्की बोलणं होत असतं. म्हणजे मराठीत एकूण आम्ही यायच्या काळात जो सिनारिओ होता त्याच्यावरनं आम्हाला हा एक उद्देश नक्की होता की चांगला साऊंड आणायचा आहे, मराठीत चांगला साऊंड आला पाहिजे. आणि हे आम्हाला अमितराज मध्ये प्रत्येक वेळी दिसलं की यार असं येस हे पाहिजे. आणि मराठीत हे चांगलं होतं की साऊंडवर कोणीतरी विचार करते. करेक्ट. त्याचा जो फ्रेशनेस आहे, ज्या फ्रेशनेसला केंद्रित ठेवून ते बनवलंय गाणं, हे असं झालं पाहिजे. आणि ते मला खूप दिसतं अमितराजच्या अनेक गाण्यांना. पण या निमित्ताने मी एवढंच सांगेन की मला नक्कीच त्याच्यावर लवकरात लवकर काम करा. आम्ही आजपर्यंत काम नाही केलं एकत्र. मला कधीतरी एक माझं असं गाणं जो तो गाईल, मला लवकर आतुरतेने वाट बघतोय मी. वा वा वा. नक्कीच त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत एका बागेमध्ये, जिथे एक अंधश्रद्धाळू मुलगा मुलगी बघायला गेलेला आहे. आता तो अंधश्रद्धाळू का झालाय? कारण त्याची अनेक लग्न मोडलेली आहेत. बघूयात मग आता त्याची लग्न नक्की का मोडतायत, आणि या वेळेला तरी हे लग्न जमणार आहे का? हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत भालचंद्र कदम आणि स्नेहल शिदम. हा आई बोल. हा आलीस का? हो आले मी बागेत. नीट बोल त्याच्याशी. अगं नीटच बोलणार आहे का, मारणार आहे का त्याला? तुझा काही भरोसा नाही. काही झालं तरी त्याच्याशी तुझं लग्न जुळलंच पाहिजे. हे बघ आई, ते मी नाही सांगू शकत. हा
तू बोललीस म्हणून मी त्याला भेटायला इथे आले आहे ना. आणि आता फोन ठेव ग. 2 मिनिटाच्या वर बोललो ना की फोन गरम होतो माझा, चटके बसतात. हे गालाकडचा भाग ना डार्क झालाय. माहितीये डार्क. हे फोन. हा बंद कर. हे भाई, इथं स्नेहल सिद्धन नावाची कुणी मुलगी आहे का? ओ मी इकडे आहे. आणि ओरडताय कशाला? हो सॉरी सॉरी. माय सेल्फ सिद्धांत वांगीकर. दिसतच येते काय वांग्यासारखं तोंड. तुमचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. काय? ह्युमर इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे वाटतं. तुमचा तर सगळाच प्रॉब्लेम दिसतो. ते डोळ्यावर लावलंय तुम्ही, तोंडाला लावायचं असतं ते. नाही त्याला कारण आहे. काय कारण आहे? माझे भोसके बाबा आहेत ना, कोण? भोसके बाबा, त्यांनी सांगितलंय 4:04 मुलगी बघायची. कोण आहेत ते? कुठे असतात? अहो ते लय मोठे ज्योतिषी आहेत. तिथं रशियाला असतात ते. अच्छा. मी त्यांना खूप फॉलो करतो. झाले 4:04. काढा ते. पण मी काय म्हणतो, ही पट्टी काढण्याआधी मी तुम्हाला एक विचारू का? हा विचारा. तुम्ही कशा दिसता हो? आता माझं कौतुक मीच काय माझ्या तोंडाने करू ना. समजून घ्या ना. एकदम आलियाच. काय सांगता? आलिया रॉय? काय झालं? हा तुम्ही आलिया म्हणला होता. तुम्ही तर शोलेतला कालिया वाटता. काय बोलताय? मला सांगा, तुम्ही बागेत येताना कुठलं पाऊल आधी टाकलं होतं? म्हणजे कुठलं पाऊल म्हणजे डावं की उजवं असं? त्याने काय फरक पडतो? अहो त्यानं फरक पडतो. असं काय करताय तुम्ही? उजवं पाऊल टाकलं असतं ना तर तुम्हाला बघता क्षणी पसंत केलं असतं मी. तुम्ही बहुतेक डावं पाऊल टाकलं असणार. नाही एक काम करा ना माझ्यासाठी, तुम्ही परत जा आणि या ना, परत या. हा उजवा पाय टाका, उजवा. हा 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 चमत्कार घडव रे बाबा. टाकलं. आता नाही हो, सेमच दिसत आहे. मग आता काय करायचं? परत जा. तुम्ही असं हातावर याल का? ओ काय खेळ करणारी वाटली का? नाही तसं नाही. मग एकदम दोन्ही पाय टाकून असं या ना. हा बघा प्लीज माझ्यासाठी. हा बोसके बाबा काहीतरी चमत्कार करा. टाकले दोन्ही पाऊल इकडं. खरं तर घोळना पायात नाही, तोंडात आहे. ओ काय बोलताय? नाही काय नाही. बरं बसा. बोला पटकन काय बोलायचंय ते. नाही असं कसं. हा हे बघा, हे देतो तुम्हाला. हे घ्या. काय? अंगाराई. अंगारा? हा हे घ्या, खा तुम्ही. नाही मला नकोय. मी नाही खाणार. अहो असं काय करताय? साधा सुद्धा अंगारा नाही, झंपांग बाबाचा अंगारा येतो. जंपांग? हा मग कुठे असतात ते? अहो ते जपानला असतात. अच्छा. हा मग पण मी कधी असं ऐकलं किंवा पाहिलं नाहीये त्यांना. ते कुणाला दिसत नाही असे. त्यांना बघण्यासाठी माझ्यासारखी दृष्टी लागती. आता जपानचा बाबा बघायचा म्हणजे तुमच्यासारखेच डोळे असायला हवेत. काय बोलतो? मला सांगतो, ही रक्षा ही तुम्ही खाल्ली ना तर आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार होईल. हो इथे कशाला हवी आहे सुरक्षा? वेळ काय सांगून येते का? अहो मी आतापर्यंत ज्या मुलींना बघायला गेलो ना तिथं हा अंगारा खाल्ल्यामुळं मार खाता वाचून. अहो अशी रक्षा खाऊन जर सुरक्षा होत असती ना तर तिथे बॉर्डरवर मिलिटरीने रक्षाच पसरली असती. तुम्ही माझ्या श्रद्धेला नाव ठेवू नका, सांगून ठेवतो. आज मी जो कुणी आहे तर बाबांमुळे हे सगळ्या. काय आहात तुम्ही? नाही म्हणजे कामधंदा काय करताय? ते अजून ठरायचे. ठरायचं? हा म्हणजे मी करणार आहे काम. नाही ते काय स्किटचं पाठांतर आहे का? विचारल्यावर करणार आहे सांगायला. नाही तसं नाही. अहो माझ्या कुंडलीमध्ये लिहिलंय की मी पाण्याशी संबंधित असा व्यापार करणार आहे. अच्छा म्हणजे एखादा टँकर घेणार आहात तुम्ही किंवा स्विमिंग पूल सुरू करणार आहात? नाही
मी दारासमोर चिंचेचं झाड लावणार आहे. चिंच आणि पाण्याचा काय संबंध? अहो असं काय करतो, संबंध आहे ना. बघा आता चिंचेचं नाव जरी काढलं तरी तोंडात पाणी येतं. बघा आता मी नाव काढलं, माझ्या किती तोंडात पाणी आलं बघा. अहो गप्प बसा. चिंच पोकळीचं स्थळ नाकारून आहे ना हे नशिबी आलंय, चिंचेचा पोकळ भविष्यवाला. माझा नाही अशा कुंडली बिंडलीवर विश्वास. अहो असं काय करता, खरंच कुंडलीवर विश्वास ठेवा तुम्ही. तुम्हाला माहिती आहे माझ्या कुंडलीत असं पण लिहिलं की मी खूप शिकणार आहे, आणि तसंच झालं. एक मिनिट, पण तुमच्या बायोडेटा मध्ये तर लिहिले की तुम्ही 12वी पर्यंत शिकलाय, ते पण नापास आहात. हा नाही बरोबर आहे ना, मी खूपच शिकलोय. एका वर्गात 3-3, 4-4 वर्ष काढलीत, म्हणजे खूपच शिकलो ना. कुंडलीत सांगितलं तसंच झालं बघा. अहो एका वर्गात खूप शिकणं आणि खूप शिक्षण घेणं यात फरक असतो, कळतं का तुम्हाला? हा मला कळत नाही का? माझ्या कुंडलीप्रमाणे मला सांगितलंय की माझ्याकडे खूप धन आहे. मग कुंडलीतून अकाउंट मध्ये कधी येणार आहे धन? म्हणजे अहो म्हणजे बँकेच्या अकाउंट मध्ये धन किती आहे? 312 रुपये. काय? मग महिना अखेर आहे म्हणून महिन्याच्या पहिल्या तारखेला 525 रुपये असतात. बापरे, अवघडच दिसतंय, आपलं काही जुळणार नाही. अहो कशाला घाबरता, मी आहे ना, आपलं चांगलं जुळल बघा. कशावरून? अहो शास्त्र आहे ते. आता बघा माझी जन्मतारीख 25 आहे. 25 म्हणजे 2 अधिक 5 किती 7, बरोबर. आता 112 स्थळं मला बघून गेलीत, म्हणजे 112 म्हणजे 1 आणि 1 2 आणि ते 2 4 झाले. हा तुम्ही तुमचं स्थळ आलेलं 113व, बरोबर, म्हणजे 1 अधिक 1 अधिक 3 आणि झाले किती 5, बरोबर. तुमची जन्मतारीख काय? 27. म्हणजे 2 अधिक 7 बरोबर किती 9, म्हणजे तुमचे 9 आणि माझे 5 म्हणजे किती झाले 14, बरोबर. म्हणजे 1 अधिक 4 किती झाले 5, म्हणजे जुळतंय की आपलं. एवढा जर गणिताचा अभ्यास केला असतात ना तर इंजिनियर झाला असता. मला ते नाही व्हायचं, मला त्याच्यापेक्षा मोठं व्हायचंय. इंजिनियर काय पूल बांधतो, पण पूल टिकवण्यासाठी मुहूर्त आणि भूमिपूजन मी करतो, माहितीये का? तुम्ही खरंच मूर्ख आहात का आज मला दाखवताय? तुम्हाला विश्वास बसत नाही. नाही? तुम्हाला सिद्धच करून दाखवतो मी. तुमची कुंडली बघू, दाखवा. बसा इथं, बसा. हे घ्या. द्या, बघतो ना, आता कळेल मला. ह्या बघा, तुमच्या कुंडलीत लिहिलंय तुमचा होणारा नवरा बुद्धिवान, हुशार आणि देखणा असेल. चला येते मी. अहो काय करता, ऐका ना, असं काय करताय? बुद्धिमान, हुशार हे असं बोलून आहे ना तुम्ही स्वतःलाच रिजेक्ट करून घेतलंय. आणा इकडे. अहो असं ऐका ना माझं, हे अशी नाही ऐकणार. थांबा. हो हे बघा ना माझ्याकडे काय. अहो काय करताय? काय वेळ लागलाय का तुम्हाला? तुमच्या डोळ्यामध्ये मी काय चिमची राख फुकली आणि म्हणून तुम्ही इथं बसलात. अरे माकड तोंडात डोळ्यात गेले ते म्हणून बसले. नागराज बाबांची कृपा आहे, लय महान आहेत ते. तुम्हाला काय प्रचिती आली? अहो मला तर नागराज बाबांनी पहिल्या सांगितलं तुझ्या घराखाली धन आहे म्हणून. काय सांगता? मग खरंच? खूप धन आहे. अहो मग काढलं का ते धन? अहो नाही ना, ATM मशीन फोडली तर पोलीस मारतील ना. म्हणजे? अहो म्हणजे माझ्या घराच्या खालच्या माळ्यावर ATM मशीन आहे. तुम्ही आणि तुमचे बाबा धन्य आहात बाबा. हे काय, हे असे वेगवेगळे बूट कोण घालतं? हे असा जोड माझ्या घरी पण आहे. अरे मूर्ख माणसा, त्याच्यातलं एक बूट इकडे आणि हा बूट तिकडे घालायचा ना. नाही मी ते मुद्दाम केलंय. मुद्दाम? मुद्दाम कोण करतं असं? मी करतो ना. का? अहो हा बूट घातला ना पिवळा, हा. का माणसाला अटॅक येत नाही. म्हणजे? आता मी तुम्हाला बघितलं, मला आला का अटॅक? का? कारण पिवळा बूट घातलाय म्हणून. अच्छा, म्हणजे मला बघून अटॅक? हा नाही अहो तसं नाही. अहो तुम्ही किती सुंदर आहात, आनंदानं पण अटॅक येऊ शकतो ना. मग? जावा तिकडे. तुम्ही किती चांगले आहात हो. आणि- बरं मग हा हिरवा बूट का घातलाय? हिरवा रंग माझ्यासाठी लक्की आहे. ओ, लहानपणापासून मला सगळे मित्र गंड होतात, पण मला वाईट नाही वाटत, चांगलं वाटतं. का? कारण ते माझं पोपट करतात ना. आणि पोपटाचा रंग हिरवा असतो आणि हिरवा रंग मला लक्की आहे म्हणून. नाही, हिरवा रंग ना सगळ्यांनाच लक्की आहे. हाय का नाही? पटलं का नाही तुम्हाला? हा म्हणजे ही पृथ्वी जेवढी हिरवी राहील ना तेवढं सगळं सुदृढ राहील. खरे तुमचं. मी सरकारला सांगणार आहे सगळ्या माणसांना हिरवे बूट कंपल्सरी कर म्हणून. तुम्हाला मेंदू आहे का तिकडे बुटाची लेस गुंडाळली हो? तर काय झालं?
अहो हिरवे बूट घालण्यापेक्षा झाडं लावायला सांगायची ना. हा बरोबर आहे. हा आपलं लग्न झालं ना का मुहूर्त बघून आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम करू. अहो वृक्षारोपणासाठी मुहूर्त नाही, इच्छा असावी लागते. मुहूर्त बघताय. असं नाही बोलायचं तुम्ही, मुहूर्त महत्वाचं आहे. बापरे, हे काय हातात एवढ्या अंगठ्या का घातल्यात? का विकायला आलाय? नाही विकायला नाही, मग? हे ग्रह शांतीचे आहेत त्या. अहो इथे दर दिवसाला एक नवीन ग्रह सापडतो, मग तुम्हाला बोट कमी पडतील. कशाला एका बोटात 3 घालीन ना मी. ग्रह शांती महत्वाची हो. आणि असे रंगीबिरंगी खडे घालून भरभराट होते का? हा शया बुगडेला विचारा, तिला मीच सांगितलं हिऱ्याची अंगठी घाल म्हणून, किती आता भरभराट झाली माहिती का तिची. मग इव्हेंट कुठला पण असो ती असते. अहो, आधी तिची भरभराट झाली, मग तिला परवडलं, मग हिरा आला हातात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मनगटात जर ताकद असेल ना तर बोटात हिरा येतोच. गा बसा, काही सांगताय मनगटात ताकद. हा तो तुषार देवल बघा, हा 12 तास ढोलकी वाजवतो. हा एवढा मनगटात ताकद आहे तर हिरा आहे का त्याच्याकडं? हिरा सोडा खडा नाही साधा त्याच्याकडं. मग एवढा वाजून किडनीत खडा झालाय त्याच्या. किडनी इथं असते. हा बघ किती ऍक्टिंग. हे काय गळ्यात घातले? नजर सुरक्षा यंत्र, यांनी नजर लागत नाही. अहो नजर लागायला लोकांनी तुमच्याकडे बघायला तर पाहिजे ना. कॉन्फिडन्स किती? खरं सांगतो नजर लागती. परवा मी चिकन खाल्लं आणि ते लोकांना सांगितलं, ते नजर लागली ना मला. 2 दिवस झेंडाळ लागली होती मला, माहितीये का. अहो कोंबडी खराब असेल. कोंबडी नाही हो, खरंच नजर लागती. आता मी तुम्हाला सांगतो, मी चिकन जरी खाल्लं तरी लोकांना सांगतो मी पिठलं खाल्लं. मी गाडीने जरी आलो तरी लोकांना सांगतो मी पायी चालत आलो. असं माहितीये का, नजर लागती. खरंय हे. हा नाही बरोबर आहे तुमचं. आपलं लग्न झालं ना की आपण लोकांना सांगू तुम्ही मेलात म्हणून, नाही तर नजर लागेल ना. हा हो रे, खरंच बरोबर. आपल्या लग्नाच्या 15व्या दिवशी ना माझं 13 करून टाकू, म्हणजे लोकांची नजर लागणार नाही ना. काय बावळट डहाणे. बावळट नाही मी, हुशार आहे. कळली तुमची हुशारी. तुमच्याशी लग्न झालं ना तर आपली रोज भांडणं होतील. हा नाही होणार. अहो मी घुबड पाळणार. काय? हा सकाळी उठल्या मी घुबडाचं तोंड बघितलं ना का भांडणं नाही होत. अच्छा, म्हणजे तुम्ही घुबडाचं तोंड बघणार. हा. मग मी काय कावळा बघू? कावळा का? कावळा का? नाही आता सकाळी उठल्यावर तुम्हीच दिसणार ना. बर हो, काय बोलताय, मी काय कावळा आहे का? अहो जर घुबड बघून अशी भांडणं थांबली असती ना तर दुसरं महायुद्ध झालंच नसतं ना. दुसरं महायुद्ध का झालंय मला चांगलं माहिती. का? मी हिटलरची कुंडली पण अभ्यासली. हिटलरच्या दारापुढं एक उलटी चप्पल होती, त्याच्यामुळे दुसरं महायुद्ध झालं. चप्पल उलटी नाहीये, तुमच्या मेंदूची घडीच उलटी आहे. काय हो असं घालून पाडून बोलता? नकार द्यायचं तर सरळ द्या ना, सवय आहे मला. नाही मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला. हा हो. काय सांगता? चला मुहूर्त बघू, कुंडलीच काढतो ना नाही, सगळं. नाही. एक मिनिट. त्याच्या आधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मगाशी जी मी तुम्हाला माझी पत्रिका दिली ना हा ती खोटी आहे. त्याच्यावरची जन्मवेळ आहे ना ती चुकली आहे. मला मंगळ आहे. काय? हो तुम्हाला मंगळ आहे? हो. नाही हे लग्न नाही होऊ शकत, मला विसरून जा. ए माकड तोंड्या, मी काय मागे लागली होती का रे तुझ्या? नाही लागू पण नका कुणाच्या माग. अहो मंगळ गेला असतो ना तिचा नवरा मरतो, माहिती का तुम्हाला? हो का? मग मरतात का? नाही एखाद्या भूकंपात, अपघातात, स्फोटात अनेक लोक मृत्युमुखी पडतात. त्यांच्या जोडीदाराच्या नशिबी असतो का मंगळ? ते कित्येक लोकांची तर लग्नच झालेली नसतात, मग त्यांना काय येतो मृत्यूयोग? नाही सुचत आहे ना ते मला ना या अशा अंधश्रद्धाळू माणसाशी लग्नच करायचं नाही. असं घाबरून राहणार तर मग जगणार कधी? ते सतत काहीतरी वाईट होणार आहे या भीतीने जगाल ना तर वाईटच होणार आहे. आनंदाने जगणार तरी कधी? म्हणजे हे सगळं खोट आहे, देव खोट आहे? नाही मला तसं म्हणायचं नाही. माझा देवाला विरोध नाहीये, देवावरच्या श्रद्धेला तर नाहीच नाही. पण तुमच्या आणि देवाच्या मध्ये जे हे एजंट असतात ना, माझा विरोध त्यांना आहे. ते तुम्हाला घाबरवून तुमच्याकडनं पैसे उकळतात ना, त्यांना माझा विरोध आहे. चला येते मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप तेच असतात खरे ज्योतिषी. येते मी. थांबा,
नका जाऊ सोडून. खरं तर 112 जणींनी नाकारल्यावर मला तुमचं म्हणणं पटलं. तुम्ही तरी नका जाऊ सोडून. नाही जाणार. ते एवढ्या भेटीत मला एक तर कळले की तुम्ही माणूस वाईट नाही, फक्त अंधश्रद्धेच्या आहारी गेले. अहो हे काय सगळं काढून टाकून देईन मी, पण तुम्ही नकार नका देऊ बस. हो पण माझं मंगळ. अहो सोडावं मंगळ. आयुष्यभर पोरी पाण्यात तंगळ मंगळ केली, शेवटी मंगळवालीच मिळणार ना. अहो लोक मंगळावर गेले आणि तुम्ही कुंडलीतल्या मंगळाला घाबरताय. लोक पण ना. चला उद्याच लग्न कर. अहो पण मुहूर्त. अहो सोडावं मुहूर्त. जन्म आणि मरण हे मुहूर्त बघून होत नाही, आणि यामधलं आयुष्य मुहूर्त बघण्यात काय घालवायचं आपण? हा मग करणार ना माहिती लग्न. इश्श. हा आता येणार आहे इकडे या जोडीकडे, जे मैत्री जीवांचे म्हणून इथं बसलेले आहेत. अतुल, तुमच्यापासून सुरुवात करतो. तुमची मैत्री किती वर्षांपूर्वीची आहे? कधी झाली पहिली भेट? ज्यावेळेस मी एकांकिका स्पर्धांचा आयोजक होतो आणि हा कॉम्पिटिटर होता वन ऑफ द. अच्छा. तेव्हापासूनची. म्हणजे ज्यावेळेस मी नाटकात काम करत नव्हतो, मुळात येत नव्हतं किंवा माहीत नव्हतं, आणि हा काम करत होता तेव्हापासूनची. म्हणजे मी ह्याचा तेव्हापासूनचा फॅन आहे. आमची ओळख स्पर्धेतून झाली. उंबरठालाच झाले होते. हा, उंबरठाच्या उंबरठाचा किस्सा असा आहे की उंबरठा नावाची एक एकांकिका स्पर्धाशी मोठी स्पर्धा होती, आणि त्यात माझी एकांकिका ब्युरो रिपोर्ट, आणि उंबरठाला आमचा परफॉर्मन्स होता. आणि उंबरठ्यामध्ये ते सगळे ते नियम वगैरे देतात ना, की आमच्याकडून तुम्हाला 2 लेवल 4-5 मोडे हे पुरवण्यात येतील. तर आम्ही तिथे गेलो, आणि तर त्या रिहर्सलला आम्हाला मोडे दिले नव्हते किंवा कमी पडत होते किंवा काय माहिती नाही. तर मग मी एक दिग्दर्शक, तर माझा ना खूप असा राग झालेला, कशा नियम देतात, हे जा ना बाबा अण्णा ते 2 ह्यालाच सांगतोय आम्ही, आणि हा हो सॉरी देतो. हा जाऊन मग ते मोडे बिडे घेऊन आला, ते लेवलवर त्यांनी सगळं अरेंज वगैरे केलं जे झालं ते. नंतर मला कळलं की अरे हाच आयोजक आहे. त्याच्यानंतर वेगळं टेन्शन की आता काही एकांकिका येत नाही. पण त्यावेळेला एकांकिका उंबरठ्याला आमची पहिली आली होती, आणि ऍक्च्युली त्यानंतरच त्या दरम्यानच ओळख झाली आमची खूप, आणि मग ते खूपच एकदम असे क्लोज वगैरे जरा झालो. पहिलं आम्ही एकत्र व्यावसायिक काम केलं होतं. त्यावेळेस मी BST मध्ये नोकरी करत होतो, आणि एक सिनेमा आम्ही केला होता, भैरू पैलवान की जय हो. त्यात सिद्धार्थ मेन लीड, सेकंड लीड सर, आणि माझा अत्यंत छोटा रोल होता, जो सेकंड ॲक्टमध्ये येतो इंटरव्हल नंतर. असे माझे 2 सीन होते. पहिल्या सीनला आमची खूप गंमत आली, आम्ही गंमत केली, मजा केली, सीन खूप मस्त झाला. आणि हे जे माझे 2 मित्र, हा पण आहे आणि सिद्धू पण, या दोघांनी ठरवून प्रत्येक सीनमध्ये मला इन केलं. आणि साधारणपणे पिक्चर संपेपर्यंत किंवा जेव्हा मी डबिंगला गेलो तर कळलं आपला मोठा रोल आहे. जरा एक गाणं असताना बहुतेक हिरो म्हणून इतकं त्यांनी वाढवलं होतं. म्हणजे जनरली व्यावसायिक लेवलला असं होत नाही ना, की अरे बरेचदा कसं होईल, मग तुला तर अंदाज आला असेल, आणि मग सिक्रेट काय सांगायचं तर हे सांगायचं असं. पण याने म्हणजे फार अशी कमी माणसं असतात की जी तुम्हाला इतकं मोटिवेट करतात, इतकं सपोर्ट करतात, आणि ज्यावेळेस तुम्ही कोणी नसता. वा 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 वा. नाशिकला आमचा इव्हेंट होता, आणि आम्हाला दोघांना बोलवलं होतं, आणि इव्हेंट जरा सुरू व्हायला खूप उशीर होत होता, आणि ते आयोजक आले आणि म्हणाले की प्लीज तुम्ही काहीतरी करा ना, प्लीज जरा, कारण जरा उशीर होते. म्हणून मी म्हटलं चल गाऊया. म्हणजे काय की काहीतरी असं कॉमेडी गाऊया की जेणेकरून जरा वातावरण निर्मिती होईल, जरा ऑडियन्स आपल्या. गाणं झालं की कॉमेडी होणारच. तर मी आपलं गायलो वगैरे तिथे, आणि लोकांकडनं काही रिस्पॉन्स आला नाही रे, म्हणजे काय. बरं झालं, ती पण वेळ गेली. नंतर मग जेव्हा पेमेंट आलं ना, त्याच्यात 5,000 रुपये कमी होते. तर हा मला बोलला की अशी 5,000 कमी आहेत. म्हटलं हां देतील नंतर देतील, काही प्रॉब्लेम नाहीये, 5,000 देतील. पण ते ऍक्च्युली आयोजकांनी, म्हणजे जे आयोजक होते त्यांनी सांगितलं काय हा कलाकार कॉमेडी आहे ना, हा काय गायलाय, एवढे नको, 5,000 कमी करायचे. मग मी नंतर माझ्याकडचे 5,000 रुपये अतुलला दिले की त्याला कळू नये म्हणून की हा प्रॉब्लेम झालेला. नाही, तो गातो अप्रतिमच. कधी बंद करावं असं वाटतंच, ते फिलिंग येतात. कधी बदल. पण मैत्रीच्या बाबतीत म्हणायचं तर
अतुल खरं म्हणजे खूप मैत्रीच्या बाबतीत ना असं खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ॲटलिस्ट माझ्या बाबतीत तरी खूप म्हणजे खूप. हा का इतका बोलतो तुझ्याशी? म्हणजे हा एवढा का बोलतो? इतकी मैत्री तुमची? ते कधी सांगितलं की एवढा जरा पॉझिटिव्ह तो आहे त्या बाबतीत. मी प्रॅक्टिकल आहे. पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा ना जास्त कसं मला वाटतं ना, माहीत नाही आपलं क्षेत्र वेगळं आहे. सी आपण इथे काम करायला आलो, वी आर नॉट हिअर फॉर फ्रेंडशिप. आपण इथे काम करायला आलो तर आपण काम करूया. हा तसा भोळा आहे. हो. काही असतात ना भोळी माणसं उगाच तर ते नको. जरा थांब. कुठे थांबलं पाहिजे कळलं पाहिजे. काम करायला लागलं. आपण मैत्री होते अनुषंगाने होते आणि ती व्हायलाच पाहिजे. पण पहिलं आपण काम करायला आलो हे लक्षात घे. पटकन सगळ्या गोष्टी आपण ओपन होतो तसं नको असं माझं म्हणणं. मग 5,000 कमी होत. मला वाटतं तुला बायकोपेक्षा ह्याच टेन्शन जास्त असेल. अरे देवा, आता काय संध्याकाळी फोन होणार आहे कोणाला माहिती. नाही, मला ना म्हणजे आठवते की खूप जुनी गोष्ट आहे ॲक्च्युली. पावसाचेच दिवस होते आणि माझी गाडी बंद पडली आणि मी ह्याला फोन केला तुला नेहमीप्रमाणे, कारण ह्याच्याकडे ना सगळे मेकॅनिक इंजिनियर कोणते सगळे ह्याच्याकडे ते नंबर असतातच. म्हटलं अरे मला कोणते मेकॅनिक सांग, माझी गाडी बंद पडली आहे. तर मला म्हणाला कुठे आहेस तू? ते मग कांदिवली आणि बोरलीच्या मध्ये आपलं ते साईधाम आहे ना त्याच्या जरा आधी. तर मला म्हणाले की ओके ठीक आहे 10 मिनिटात तिथे मेकॅनिक येईल. म्हटलं बरं. मी आपलं 10 मिनिटं तिथे थांबलो. 10 मिनिटात हा आला गाडी घेऊन. ह्याच्याबरोबर मेकॅनिक होता. त्या मेकॅनिकची चावी त्यांनी दिली, ही घे. मला तो घेऊन गेला. त्याने घरी सोडलं. मग हा त्याच्या घरी. दुसऱ्या दिवशी मग ती गाडी घेऊन सगळी ती येऊन ते माझ्याकडे आले. म्हणजे तेव्हा हा नुकताच वाटतं काहीतरी नाटक का कुठल्या प्रयोगावरनं हा आला होता घरी. सो ही अशी जी मैत्री आहे ना ही की विचार नाही करत की अरे आपला मित्र प्रॉब्लेम आहे. मला वाटतं मैत्रीमध्ये हे बाय डिफॉल्ट असलं पाहिजे. म्हणजे तुला काही अडचण आली मला काही अडचण आली तर आपण असलंच पाहिजे. त्याच्यामध्ये काय मैत्री आहे म्हणून नाही, पण ही बेसिक काय म्हणतो हा नियम आहे. मित्रांसाठी तुम्ही गेलंच पाहिजे. 100%. करेक्ट. त्यामुळे दोस्ती आहे यार. हो ते असं खूप आहे म्हणजे आमच्या. वा 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 वा. तर मंडळी, सुरू झालेलं आहे लेडीज जिंदाबाद हे पर्व आणि आजच्या भागात सुद्धा तुम्हाला हसवण्यासाठी लेडीज सज्ज झालेल्या आहेत. सुरुवात करूयात आजच्या प्रहसनाला. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत थेट स्वर्गात, जिथे मरणानंतर आलेली आहे एक सासू सुनेची जोडी आणि हुज्जत घालतायत स्वर्गात जायचं की नरकात जायचं. आता बघूयात चित्रगुप्त काय ठरवतायत, कुणाला स्वर्गात पाठवणार आणि कुणाला नरकात पाठवणार. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत मोनालिसा बागल, उमेश जगताप आणि प्रवीण डाळिमकर. हॅलो, स्वर्ग कल्याण मधून चित्रगुप्त डाळिमकर बोलतोय. अरे चित्रू, तुझी अक्का बोलते. हा बोल ना अक्का, काय झालं? आणि तो ऑफिसच्या फोनवर काऊन फोन केला का? अरे काम तुझ्या ऑफिसच आहे म्हणून ऑफिस मध्ये फोन केला. हा बोल ना, मग काय काम होतं? अरे तुला ती जगदळे मावशी आठवते का? हा आठवते ना, लहानपणी त्याच्याकडे टीव्ही पाहायला जायचो तर त्याला आपल्या तोंडावर दरोजा लावून घ्यायच्या. हा बोल ना, काय काम होतं? अरे तिची ना माव सासू वारली परवा. हा. बघ ना तिचं स्वर्गात काही होत असेल तर. अक्का, स्वर्गामध्ये येण्यासाठी पुण्य कमवावं लागतं. अक्कानं सांगितली म्हणून हक्काची जागा देता येत नसती. आणि त्याच्यात ही RTIच्या कक्षेत आलंय. CCTVहून सगळं लक्ष असतंय. पहिल्यासारखं नाही राहिला आता. खरंच काय फायदा तुझं स्वर्ग कल्याण मध्ये असण्याचा? अक्का, हे सगळं स्किट फोनवर होऊ राहिलं बरं का. नाही, जे कॉम्पिटिशन मध्ये येत ना ते माग आहे. त्याला बोलून घेऊ का मी? ठेव मग तू फोन. चला. काय नाचताय? जणू काय जत्रेमध्ये सोंग नाचवताय. तोंड सांभाळून बोल सुनबाई. तुमचं थोबाड उघडलं का राखेलच्या डब्याचं झाकण उघडलं तेच कळत नाही. तुमचं आयुष्य गेलं रॉकेलच्या रांगेमध्ये उभे राहण्यात. तुम्हाला तेच आठवणार.
जसं काय सिलेंडरच्या एजन्सीमध्ये जन्माला आली तुमच्या दोघींचे पंच काढून झालं असेल तर पुढे दाखायचं का आपण? अरे कोण आहे जोकर? कोण आहे तू? अरे मीच तर ठरवणार आहे तुमच्यापैकी स्वर्गात कोण येणार आहे ते. पण मी तर ऐकलं होतं इथे कोणीतरी उत्तर भारतीय बाई आहे म्हणून. कोण उत्तर भारतीय? चित्रा गुप्ता. चित्रगुप्त नाही, चित्रगुप्त. आणि तो माणूस आहे मी. बया हे तर माणूस आहे. स्वर्गात आले का चला हौदाच्या सेटवर आले कळतच नाही बाई. बरोबर. आणि तुम्ही गेल्यापासून तर अजिबातच कळत नाही की कोण माणूस आणि कोण बाई. गप्पा तेवढे गप्पा. स्वर्गामध्ये ना एकच जागा शिल्लक आहे आणि तुमच्यापैकी फक्त एकाला तिथं मिळणार आहे ऍडमिशन. बरं झालं. हे बघा ही नको स्वर्गात, हिला नरकात घाला, मला स्वर्गात घाला. लई पाप आहे ती. करा सांगा कुठं करायचं चेक इन. आता ह्या स्वर्गात गेल्यानंतर स्वर्ग काय स्वर्ग राहणार आहे का? निघाले चेक इन करायला. ऐका ना तुम्ही चेकिंग करण्यापेक्षा मी तुम्हाला चेक करतो आणि मग ठरवू ना स्वर्गात कोण येईल नाही येईल. हा? हिचं एक ठीक आहे बघा साहेब, पण माझं काय वय आहे का वर यायचं? सासूबाई मी अजून तरुण आहे बरं का. गप्पा बस. 4 दाडा किडल्या तिच्या. माझ्या वयाचा सोडा. चाम बघा, मी ज्येष्ठ नागरिकाच्या फॅशन कॉम्पिटिशन मध्ये बेस्ट हेअरस्टाईलचं बक्षीस मिळालं होतं मला. ओ सासूबाई तुम्हाला ते बेस्ट हेअरस्टाईलचं बक्षीस नव्हतं मिळालं, बेस्ट गंगावनचं बक्षीस मिळालं होतं म्हणून बेस्ट हेअरस्टाईल. गप्पा येतावल्या गप्पा. साहेब मला सांगा, माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का मी अशा तशा कारणाने मरण म्हणून? नाही. काहीतरी असं सॉलिड कारण असलं पाहिजे बघा. हो सॉलिडच होतं कारण तुम्ही स्वतःला ना विदाऊट मेकअप आरशामध्ये बघितलं म्हणून मेलात तुम्ही. माझं ठीक आहे, तू का मिलीस ग? आता माझी सासू मेली, मी जगून काय करणार म्हणून मी पण गेले आणि शेजारच्या विहिरीमध्ये उडी मारली आणि मेले. बघितली का हिची नाटकं? सासूर किती प्रेम दाखवते, पण तुला तर पावता येते ना ग? विहिरीमध्ये पाणी नव्हतं, डोक्यावर पडले मी. तशी तू डोक्यावरच पडलेलीस. का बसा. एक काम करू, तुमचं पाप पुण्याचं टॅली करू आणि त्याच्यावरच ठरू की कोण इथं येणार आहे ते. काय टॅली करायचं त्याच्यामध्ये? मीच पुण्यवान बाई आहे. हा तुमच्या आयुष्यात ना तुम्ही एकच पुण्य केलंय, ते म्हणजे मला सून केला. आयुष्यात एकच घोड चूक केली आहे मी, हिला सून केली. चूक तर मी केलीये. मला एक मोठं बिझनेसमॅनचं स्थळ आलं होतं, त्यांना नाही म्हणाले आणि ह्यांच्या मुलाशी लग्न केलंय मी. रस्त्यावर चालण्या चमचे विकणाऱ्या माणसाला बिझनेसमॅन नाहीत म्हणत गो. गमावू का? काय भणभण लावली गाड्या तुम्ही दोघींनी? घरी तेच, ऑफिस मध्ये तेच. ऑफिस 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 म्हणतात. कुठे आहेत माणसं काम करणारी दुसरी? अरे ते लॉकडाऊन मध्ये वर्क फ्रॉम होम करू लागले बाकीचे दूर. मग तुम्ही का आला तिथं? अरे काय सांगावं तुम्हाला, हे इथल्या ऑफिसच्या फाईल परवडल्या पण बायको तिथं सदा फण्यावर घेते आपल्याला. त्याला कठोळ मी इथं आलो तर तुमची बनबन चालूच. चित्रगुप्त काय नाही माहिती का? सर आम्ही इथून खाली पृथ्वीवर काही चाललंय एकदा बघू का? नाही अजिबात नाही. सर प्लीज सर. बरं ठीक आहे, एकच मिनिट पहा, रोमिंग मध्ये तुम्ही. बया हिची आई बघा. आई तू मला सोडून का गेली आहे? तुझी खूप आठवण येते मला. घेऊ का बोलून वर? घ्या की. अरे बावळे, तू मेली, तू तिला सोडून आलीस, तिचे कायला डायलॉग घेऊ राहिली तू? बया बघितली का हिची आई? नुसती माझ्या पाटल्याकडे नजर आहे बाईची. हो सासूबाई, जिभेला काय हाडबीड आहे की नाही तुमच्या? म्हणे माझ्या पाटल्या, माझ्या आईने माझ्या लग्नात दिलं होतं पाटलं. घेतल्या बघ काढून लगेच, घेतल्या काढून. तरीच म्हणलं कस काय एवढ्या हिरव्या पडल्यात लगेच? आता तुमच्या अंगातलं विष त्याच्यात उतरल्यावर हिरव्याच पडणार ना. नाही म्हणजे तुला म्हणायचं काय? तुला काय म्हणायचं? मी नागिन आहे का? होय का? नागिन आहे मी. नाही सासूला असं नागिन म्हणून नाही. मग त्या नागिन नाहीत, त्या तर गांधीली माशी आहेत. गांधीली माशी तर गांधीली माशी येते, हातावर बसते, रक्त चावते फक्त, येते जाते निघून. तुझ्यासारखं नाही, माझ्या पोराच्या आयुष्याला गोचड्यासारखी चिटकून बसली. असू द्या, मी तर चिटकून तरी बसते, अर्धवट साथ सोडून जात नाही. पण नुसती रागात पित असते सारखं. अरे का बसा. अरे तुमचं बोलणं ऐकून तुम्ही नरकाच जायचं लायकीचे. काही पुण्य बिन्य केलंय का तुम्ही? नाही केलं पुण्य. काय पुण्य केलं सांगा बरं? माझ्यासारखी ना पुण्यवान बाई तुम्हाला शोधून सापडायची नाही कुठे. काय पुण्य केलंय? एका गरजू व्यक्तीला ना मी 5,000 रुपये दिले होते. कोण होता तो गरजवंत व्यक्ती? माझा भाऊ होता.
काय केलं त्यानं? ती चोरी केली होती त्यानं, पोलीस स्टेशन मध्ये गेला होता, जामिनावर त्याला सोडून आणला 5,000 रुपये देऊन. चोरी केली म्हणून जामीन दिला त्याला आणि हे तुमचं पुण्य. मग गरजू व्यक्ती होता ना तो. अरे पण चोराला मदत करणं अर्ध पुण्य. अरे असं कसं अर्ध विरुद्ध काय? अर्ध तर टिपा. नाही चिटिंग आहे चिटिंग बरं आहे. ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे. तुमचं काय? माझं तर खूपच आहे. म्हणजे मी जन्माला आली आणि सगळे म्हणाले की पुण्यवानच जन्माला आली. वा वा वा. कसं काय? मी जन्माला आली आणि नर्सची हरवलेली अंगठी सापडली. वा. कुठं होती ती? हिच्या मुठीत. डॉक्टरांनी मुठी उघडली तर बघते तर हिच्या मुठीत अंगठी. तुम्हाला सांगते जन्मापासून ढापाळी नुसती. माझा अजून एक पुण्य लिहा. काय? भुकेला जीवाला ना मी रोज 4-5 वडापाव खाऊ घालते. वा वा वा. हे खरं पुण्य. कोण होता तो भुकेला जीव? ह्या स्वतः 4-5 वडापाव खातात. अरे 1 मिनिट, मला सांगा नियम काय आहे? भुकेल्या जीवाला खाऊ घालणे. हो पण अरे दुसऱ्या भुकेल्या जीवाला खाऊ घालणे का? नाही. टिपा टिपा ते टिपा. हा पुण्य. लिहितो. अरे लिहितो ना. बरं तुमचं काय? मी सुद्धा माझ्या समोरून जाणाऱ्या प्रत्येक भिकाऱ्याला काही ना काहीतरी द्यायचे. वा वा. काय देता? सल्ला. कष्ट करा, भीक मागू नका. तुम्हाला सांगते 1 नंबरची चेंगट बाई आहे ही. काय बोलताय सासूबाई? मी बाहेर होती तर एक माणूस आमच्या दारातून कधी उपाशी गेला नाही. वा वा वा. हे कसं काय पण? खानावळ होती माझ्या माहेरी. पुण्यात मांडा माझ्या. नाही थांबा. नका मांडू. अगं पैसे घेऊन जेवण देणं म्हणजे पुण्य नसतं ग. तुम्हाला सांगते हिचा बाप आहे ना पाण्यात चुना टाकायचा आणि मठ्ठा म्हणून द्यायचा प्यायला. हे पुण्य असतं का? थोडा डिलीट करा. पुढं अजून खरं पुण्य तर मी करायची. कसं? घाटात गाडी आली की गाडीतून खाली उतरायची आणि माकडांना ना केळ द्यायची खायला. वा. हे दोनदा माकडानं सणा कान पडवलंय यांना. कमून. आता बाई अर्ध केळं खाते आणि अर्ध माकडांना देते. एकदा माकड बसला लटकून घरापर्यंत आलं होतं यांना कान पडव. बाबो का बरं? त्याचं कडीच घेऊन आली होती बाई घरी. गप्पा टावले गप. ते चुकून बॅगेत आलं होतं त्याचं कणीस. चुकून? हा. हे नमूद केलंय बरं का मी. हे बघा तुम्हाला सांगते मी ना एका गरजू बाईला 2 साड्या दिल्या होत्या माझ्या. हो. त्याच्या बदल्यात 1 कुकर आणि 2 जर्मलचे भांडे घेतले होते. मी पाहिलंय ना. तुम्हाला कसं कळलं? सीसीटीव्ही. सर त्या दोन्ही साड्या माझ्या माहेरून आणल्या होत्या हो मी. तू जर गेली असते ना द्यायला तुला वाटी पण दिली असती फुटकी. माझ्या पुण्यात मांडा. मी मुंग्यांना साखर खाऊ घालायची. तेवढंच काय माझ्या पायाला मुंग्या आल्या तरी मी साखर खायचे. बया मी तर आयुष्यात एक माशी सुद्धा नाही बाई मारली. बरोबर 100% बरोबर आहे. एकदा यांच्या चहामध्ये माशी पडली. बाईने अजिबात माशी बाजूला नाही काढली. कसं घट्ट करून चहा प्यायली. तुम्हाला सांगते दारात पाहुणे आले ना तर पाणी पिल्याशिवाय कधी पाठवलं नाही मी. हो नुसतं पाणीच पाजायच्या. म्हणायच्या मी तुमच्यासाठी चहा केला असता पण तुम्हाला डायबिटीस होईल ना म्हणून मी केला नाही. तुम्हाला सांगते एक पोरगा आला होता तर त्याला मी असं एक चॉकलेट दिलं होतं. का दिलं ते सांगा. का दिलं ते सांगा. हा तो मुलगा म्हणाला की तुम्ही मळी लावता ना ते सगळ्यांना सांगेल म्हणून चॉकलेट दिलं होतं यांनी. गब्बस की टवळे गब्बस की. झाला तुमचा हिशोब झाला. तुम्ही दोघी नाही का नरकात जायच्या लायकीचे. लांब नका बनबन नका करू. जा तिकडे. तिला नरकात पाठवा मला स्वर्गात पाठवा. अजिबात होत नाही तसं. तिकडे जा. नाही ऐका ना साहेब. जाता का? मी नरकात जायला तयार आहे. मला नरकात अजून नरक नकोय. नकोय हा माझ्यासोबत. पाठवा यांना स्वर्गात. ऐका ना तिने कबूल केलं ना ती नरकात जाणार म्हणून. हे बघा तुम्ही आता मला ना एक AC रूम बुक करा. AC रूम बुक करा मला. आरती थांबा. तुमच्या दोघीच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ठरलंय बरं का? तुम्ही नरकात आहे आणि तुम्ही स्वर्गात आहे. होय. बर. ए रूम स्पेशल रूम नाहीये. तुम्हाला शेअर करावं लागेल एका संघ. चालेल ना? चालेल की. बर. चंद्रकलाबाई थोरात यांच्यासोबत तुम्हाला रूम शेअर करावं लागेल. डन. ओके. नाही नाही नका नका ती बाई नको. नको 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 ती बाई नको. झालंय आता. गेलं तिकडे गे. मी गेला तो. पुसून टाका ती पुसून टाका. नको. असं कसं पुसून टाका ते? तुमच्या समोर पदर पसरते चष्मा पसरते वाटल्यास वीक काढते. पण मला त्या बाईवर नका ठेवू. आपण काय प्रॉब्लेम काय? कोण आहे ती? ती माझी सासू आहे. चित्रगुप्त सर त्यांना तिकडेच पाठवा.
मी सोडते त्यांना स्वर्गात. सासूबाई, मी सोडते. तर मंडळी आज इथे 2 गायक मित्र सुद्धा उपस्थित आहेत, यशराज आणि अमितराज. तर मी दोघांनाही विनंती करेल, मैत्रीचा माहोल आहे, तुमच्याकडून जर आम्हाला काही छान मैत्रीचं ऐकायला मिळालं तर मजा येईल. जरूर. वा वा, जोरदार टाळ्या. तर मंडळी, खूप छान वाटलं की या मित्रांच्या गप्पांमध्ये 3 दिवस कसे निघून गेले आपल्याला कळलंच नाही. पुन्हा एकदा या सगळ्या मित्रांना, मैत्रिणींना त्यांच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देत आत्तापुरतं थांबूयात. भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.